अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहे की केंद्रामध्ये जो सामुदायिक सप्ताह सुरू होत आहे, जर त्या सप्ताहासाठी आपल्याला जाणे तिथे जाऊन सेवा करणे शक्य नसेल तर आपल्याला घरच्या घरी कोणकोणत्या सेवा करता येतील आणि जर गुरुचरित्र पारायणासाठी तिथे आपल्याला ठराविक वेळेमध्ये बसता येत नाहीये तर आपण नंतर आपल्याला जमेल त्या वेळेनुसार जाऊन कोणत्या सेवा करू शकतो हे मी आज सांगणार। तर बऱ्याच महिला आणि पुरुष सेवेकरी असे आहेत की त्यांना घरच्या जबाबदारीमुळे घरी लहान मुलं वयोवृद्ध माणसे आहेत, त्यामुळे केंद्रामध्ये जाऊन त्या सेवांमध्ये त्यांना सहभागी होता येत नाही। तर त्यांनी घरच्या घरी कोणत्या सेवा करता येतील किंवा जो पारायणासाठी जो ठराविक वेळ दिलेला असतो त्या वेळेमध्ये जाऊन वाचन करणे त्यांना शक्य नाही, त्यांनी घरी देखील वाचन केले तरी चालेल। आणि जरी वाचन करण्याची इच्छा आहे, वाचन होत नाहीये किंवा मग केंद्रामध्ये जाऊन त्यांना सेवा करण्याची इच्छा आहे तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाकीच्या खूप सेवा असतात। श्रमदान असते, प्रहर सेवा असते, ग्रंथांचे वाचन असते, नवनाथ ग्रंथ असतो वाचनासाठी, भागवत ग्रंथ असतो वाचनासाठी, स्वामी चरित्र ग्रंथाचे सुद्धा वाचन होते तिथे। तर मग आपण ह्या वाचनामध्ये हे ग्रंथांचे वाचन करण्यासाठी जरी आपण सहभागी झालो, हे वाचन करण्यासाठी जरी आपल्याला वेळ देता आला तरी चालेल, कारण हे बाकीच्या ग्रंथांचे जे वाचन असते ते आपल्या वेळेनुसार जाऊन तिथे आपल्याला वाचन करायचे असते। तर मग आपण तिथे जाऊन हे वाचन करू शकतो। यामध्ये महाराजांची सेवा, दत्तगुरु महाराजांची सेवा, केंद्रामध्ये खूप सारे याग होतात, त्यामध्ये मल्हारी याग, नवचंडी याग, रुद्र याग, गणेश याग, गीताई याग, स्वामी चरित्राचे हवनयुक्त पारायण ज्याला आपण स्वामी याग म्हणतो, त्याचमध्ये स्वामी समर्थ अखंड जप चालू असतो, नवचंडी याग ज्याला आपण सप्तशती याग म्हणतो, स्वामी चरित्र सारामृताचे पठण चालू असते। तर अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा चालू असतात। तर आपण याच्यामध्ये जरी आपल्याला गुरुचरित्र वाचायला जाता नाही आले किंवा आपला वेळ त्या वेळेनुसार मॅच होत नसेल तर आपण ज्या बाकीच्या ज्या सेवा आहेत, श्रमदान करू शकतो, प्रहर सेवा करू शकतो, अशा खूप साऱ्या सेवा आहेत, आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आनंद मिळवायचा आहे। स्वामींचा आत्मा म्हणजे स्वामी चरित्राचे पारायण देखील आपण दररोज एकदा जरी पारायण केले तरी असे 7 दिवसामध्ये आपले 7 पारायण होतील। जर ज्यांना नाही तेही करायला वेळ भेटत आहे तर रोज किमान 7 अध्याय असं करून त्यांनी 7 दिवसामध्ये 2 ते 3 पारायण होऊ शकतील। आणि ही खूप सोपी सेवा आहे, कारण स्वामी चरित्राचे आपण वाचन दिवसभरामध्ये कधीही आपल्या वेळेनुसार सोयीनुसार वाचू शकतो, त्यामुळे खूप अगदी प्रभावी आणि खूप अगदी सोपी सेवा आहे, हे देखील आपल्याला करण्यास काही हरकत नाही। तर स्वामी समर्थ या मंत्राचे दररोज 11 माळी जप आपण स्वामी समर्थ जप असा आहे की उठता बसता, खाता पिता, झोपता, चालता बोलता कधीही करू शकतो। आपल्या दैनंदिन जीवनातली कोणतीही कामं करता आपण ह्या जपाचे पठण करू शकतो। त्यानंतर तारक मंत्र सुद्धा हा खूप प्रभावी आहे, तर तारक मंत्राचे सुद्धा आपण पठण आपल्याला 7 दिवसामध्ये दररोज 3 वेळा 1 वेळा जसं आपल्याला जमेल सोयीनुसार तसं आपल्याला करता येईल। त्याच जणांना अशी इच्छा असते की गुरुचरित्राचेच वाचन व्हायला पाहिजे होते, गुरुचरित्राचेच पारायण करायला पाहिजे होते, खूप इच्छाशक्ती असून सुद्धा जर वेळ अभावी, सांसारिक जबाबदारी अभावी तुम्ही जर करू शकत नाही तर त्यासाठी अगदी सोपा मार्ग म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र हे तुम्ही घरच्या घरी आणून त्याचे पारायण केलं तरी काही हरकत नाही, कारण हे छोटं आहे आणि आपल्याला कमी वेळेमध्ये आपल्याला त्याचा लाभ, त्या सेवेचा आपल्याला लाभ घेता येईल। गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय असा आहे की तो आपण सकाळ किंवा संध्याकाळ रोज 7 दिवस वाचला तरी काही हरकत नाही। तर बऱ्याच जणांची अशी इच्छा असते की केंद्रामध्ये जाऊन केंद्रातील सेवा कराव्या, तर त्यासाठी अशा इच्छुक स्वामी भक्तांनी तिथे केंद्रामध्ये स्वामी चरित्र ग्रंथाचे वाचन, नवनाथ ग्रंथाचे वाचन, भागवत ग्रंथाचे वाचन केले जाते, तर त्यामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता। त्यानंतर प्रहर सेवा असते, स्वामी समर्थ अखंड जप चालू असतो, वीणावादन असते, श्रमदान असते, केंद्रातील स्वच्छता असते, अशा बऱ्याच सेवा आहेत की ज्या आपल्याला करता येण्यासारख्या आहेत, खूप सोप्या आपल्या वेळेनुसार आहेत।
जसं की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कष्ट करून बँक बॅलन्स सेव्ह करून ठेवत असतो, अगदी त्याचप्रमाणे या सेवांचं देखील आहे। तर आपण आपल्या संकट समयी, आपल्या गरजेच्या वेळी या सेवा करून आपला बँक बॅलन्स, आपला भक्तिमय बँक बॅलन्स आपण सेव्ह करून ठेवायचा आहे, जो आपल्याला संकटकाळी कधीही उपयोगात येणार।